खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेमध्ये मराठीत भाषण केलं। फुलेंनी महिलांना शिक्षणाची ओळख करून दिली आणि संविधान लागू झाल्यापासून महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात महिलांना आरक्षण दिलं गेलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांनी महिलांना आरक्षण दिलं असं अमोल कोल्हे यावेळेला म्हणाले। या महिला आरक्षण विधेयकाला विरोध असण्याचं काही कारणच उद्भवत नाही। इतकंच नाही अध्यक्ष महोदय, तर देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। देशाला पहिलं महिला धोरण देणारे, संरक्षण दलात महिलांना नोकरीची संधी देणारे, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते। आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही। आणि जर कोणी म्हणत असेल की कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली, हा तिचा आपल्यावर उपकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।